किशोरी पेडणेकरांवर महापौरांच्या दालनाची रेकी केल्याचा आरोप, दमदाटी करत गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढले, रितू तावडेंचा आरोप, लेखी तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी। महापौर मॅडमला फिरवा-फिरवी चांगली जमते, अधिकाऱ्यांना जाब विचारला, यात गोपनीय कुठून आलं? बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल। किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं, पत्राची उत्तरं का दिली नाहीत? पेडणेकरांचा अधिकाऱ्यांना सवाल। पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर रितू तावडेंचा फोन, दोघांमध्ये शाब्दिक वाद। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माजुरडेपणा, माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं मधलं बोट दाखवलं, सियाच्या कृत्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप। मी तिथे असतो तर अमित साठमांच्या कानाखाली मारली असती, संदीप देशपांडेंचा साठम यांच्यावर संताप, तर आदित्य ठाकरेंकडून साठमांना पदावरून हटवण्याची मागणी। उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा, दादरच्या हनुमान मंदिरात रविवारी उद्धव ठाकरे महाआरती करणार, रामरक्षा हनुमान चालीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात। उद्धव ठाकरेंकडून हिंदू राष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न, ते ज्या मंदिरात जातील तिथे गोमूत्र शिंपडायला पाहिजे, नितेश राणेंचा ठाकरेंवर प्रतिहल्ला। राम मंदिरातील दान चोरी दुर्दैवी, त्यानं राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, दान चोरी प्रकरणावर आरएसएसची पहिली प्रतिक्रिया। खरात प्रकरणात बदनामी केल्याचा आरोप करत चाकणकरांची दिल्ली कोर्टात याचिका, चाकणकरांकडून आशा मिरगे, ठोंबरे, अंधारे, दमानी यांना नोटिसा, तर चाकणकरांना कोर्टात उघडं पाडणार, रुपाली ठोंबरेंचा इशारा। चंद्रपूर पालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या 2 गटात राडा, पालिकेची सभा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून 2 गट भिडले, दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात सिटी पोलिसात तक्रार दाखल। दुधात भेसळ आढळल्यास 10 लाखांचा दंड होणार, तर गुणवत्ता नसलेले दूध, दुग्धजन्य पदार्थ विकल्यास 5 लाखांचा दंड, दूध भेसळखोरांना तुकाराम मुंडेंचा इशारा। मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, रायगडला उद्या पावसाचा रेड अलर्ट, विदर्भ, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाच्या रेड अलर्ट नंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय, शिक्षण विभागाकडून आदेश जारी। पुण्यातील दिवे घाट उद्या 2 तास बंद राहणार, पालखी महामार्गावरील दगड हटवण्यासाठी 12 ते 2 वाजेदरम्यान घाट बंद, पर्यायी मार्ग वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। रायगडमधील आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, दरड कोसळण्याच्या धोक्यांमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय, 6 जुलैपर्यंत घाट सर्व वाहतुकीसाठी बंद राहणार।